हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 39. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, ड्रॉ लाइन L, टेक एनी पॉइंट P ऑन द लाइन यूजिंग अ सेट स्क्वेअर, ड्रॉ अप लाइन परपेंडिक्युलर टू द लाइन L ॲट पॉइंट P. इथे एक लाइन आपल्याला L ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा इथे L लाइन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. L लाइन वरती आपल्याला P पॉइंट घ्यायचं सांगितलेलं आहे. ऑन द लाइन मीन्स आपण ह्या लाइन वरती कुठेही एक P पॉइंट इथे घ्यायचा आहे. मी इथे घेते. ओके, आता इथे आपल्याला सेट स्क्वेअर यूज करायचा आहे. बघा आपल्याकडे हे दोन प्रकारचे सेट स्क्वेअर आहे. हे दोन्ही सेट स्क्वेअर कसे यूज करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा सेट स्क्वेअर यूज करून बघूया. बघा इथे ह्या सेट स्क्वेअरचा जो हा पॉइंट आहे हा या P पॉइंटला यायला पाहिजे आणि ही जी लाइन आहे ही बरोबर ह्या लाइनच्या वरती यायला पाहिजे, बरोबर हॉरिझॉन्टल. ओके, असा अरेंजमेंट करायचा आहे तुम्हाला हा सेट स्क्वेअर. आणि इथे एक परपेंडिक्युलर लाइन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, म्हणजे ही जी लाइन आहे ही P पॉइंटला परपेंडिक्युलर आलेली आहे. ओके, इथे Q नाव द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे PQ ही L लाइनला परपेंडिक्युलर आहे. आता आपण हा सेट स्क्वेअर यूज केलेला आहे, ह्या प्रकारे अरेंज केला होता आपण. आता आपण दुसरा सेट स्क्वेअर कोणत्या प्रकारे अरेंज करणार आहे बघा. हा आपल्याकडे दुसरा सेट स्क्वेअर आहे. सो आपण हा ह्या प्रकारे अरेंजमेंट करायचा आहे. बरोबर ही जी लाइन आहे ही लाइन बरोबर ह्या L लाइन वरती यायला पाहिजे आणि ही जी लाइन आहे बरोबर अशी यायला पाहिजे. म्हणजे सेट स्क्वेअरचा हा पॉइंट आहे ना, हा P पॉइंटला असायला हवा. आणि इथून पण आपण एक परपेंडिक्युलर लाइन जॉईन करू शकतो. ओके, आहे ना इझी. अशा प्रकारे आपल्याला हे ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट आता इथे आपण राईट करू लाइन PQ परपेंडिक्युलर टू द लाइन L. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, ड्रॉ अ लाइन AB यूजिंग अ कंपास, ड्रॉ अ लाइन परपेंडिक्युलर टू AB ॲट द पॉइंट B. इथे एक AB लाइन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा मी ह्या प्रकारे AB लाइन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे कंपासचा यूज करायचा आहे आणि परपेंडिक्युलर लाइन इथे ड्रॉ करायची आहे B पॉइंटमधून. ह्या B पॉइंटला इथे अशी परपेंडिक्युलर लाइन इथे ड्रॉ करायची आहे यूजिंग द कंपास. ओके, सो इथे आपल्याला कंपासमध्ये पेन्सिल फिक्स करायची आहे. ह्या प्रकारे जे पेन्सिलचं टिप आहे आणि कंपासचं टिप आहे हे इक्वल असायला पाहिजे. आता इथे आपण कंपासचं टिप जे आहे ते B पॉइंटवरती ठेवायचं आणि एक इथे आर्क ड्रॉ करायची आहे. ओके, ह्या प्रकारे आर्क मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता कंपासचा आपल्याला हे टिप या आर्कवरती ठेवायचं आहे आणि इथे हाफ पेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. ओके, बघा B पॉइंटचा हाफ, त्यापेक्षा मी जास्त डिस्टन्स घेतलं. तुम्ही इथे डिस्टन्स असं वाढवलं तरी चालेल आणि कमी केलं तरी चालेल, पण जास्त Bच्या जवळ घ्यायचं नाही किंवा B पासून जास्त एकदम इक्वल या आर्कपर्यंत घ्यायचं नाही. आपल्याला फक्त इथे मध्ये घ्यायचं आहे या Bच्या हाफपेक्षा जास्त. ओके, सो इथे आपण डिस्टन्स घेतलेला आहे. तर इथे अबो साईडला वरती एक आर्क ड्रॉ करायची आणि इकडे बिलो साईडला पण एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. आता तेच डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये ठेवायचं आहे. ह्या आर्कवरती कंपासचं टिप ठेवायचं आहे. जो पॉइंट लाईनमध्ये आणि आर्कमध्ये तयार होतो त्या पॉइंटला हे कंपासचं टिप ठेवायचं आहे आणि परत इथे अशी एक अबो द आर्क आणि बिलो द आर्क इथे ड्रॉ करायची आहे. ओके, आणि इथे ही लाईन इथे अटॅच नाही होते ना, परत आपण इथे ही लाईन एक्स्ट्रा एक्सटेंड करू शकतो. आता बघा इथे हा पॉइंट आणि हा पॉइंट जिथे लाईन इंटरसेक्ट होत आहेत ना, हे इथे दोन पॉइंट आपल्याला मिळालेले आहे. हे दोन्ही पॉइंट आपण स्केलच्या सहाय्याने इथे स्केलच्या मदतीने अटॅच करून घेणार आहे. ओके, बघा B पॉइंट मधून ही परपेंडिक्युलर लाइन इकडे गेलेली आहे. सो आपल्याला इथे B पॉइंटला परपेंडिक्युलर लाइन मिळालेली आहे. आहे ना इझी. क्वेश्चन नंबर 3 आहे, ड्रॉ लाइन CD, टेक एनी पॉइंट M ऑन द लाइन. CD लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला आणि M पॉइंट घ्यायचा आहे लाईनच्या वरती. यूजिंग अ प्रोटॅक्टर, ड्रॉ अ लाइन परपेंडिक्युलर टू द CD ॲट द पॉइंट M. जो M पॉइंट आपण लाईनच्या वरती घेतलेला आहे त्या पॉइंटमधून आपल्याला परपेंडिक्युलर लाइन इथे शो करायची आहे
युजिंग द प्रोटॅक्टर. ओके, बघा इथे CD लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि M पॉईंट लाईनच्या वरती म्हटलं आहे म्हणून M पॉईंट इथे घेतला. आपण लाईनवरती M पॉईंट कोणत्याही साईडला घेऊ शकतो. ओके, मी इथं राईट केलेला आहे. आता इथे आपल्याला प्रोटॅक्टरचा यूज करायचा आहे. सो प्रोटॅक्टर इथे कसा प्लेस करायचा बघा. इथे प्रोटॅक्टरचं हे मिडल टिप जे आहे हे मिडल टिप बरोबर एक्झॅक्टली M पॉईंटवरती यायला पाहिजे आणि जी ही हॉरिझॉन्टल लाईन आहे प्रोटॅक्टरची ही बरोबर ह्या लाईनच्या CD लाईनला पॅरलल असली पाहिजे. ओके, सो ह्या प्रकारे आपल्याला प्रोटॅक्टर प्लेस करायचा आहे. आणि इथे परपेंडिक्युलर लाईन शो करायची तर 90 डिग्री कुठे आहे, इथे 90 डिग्री आहे तर इथे एक मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला आणि देन स्केलच्या हेल्पने इथे हा मार्क आणि M पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे. ओके, सो इथे M आणि इथे आपण आपल्या मनाने कोणताही एक पॉईंट द्यायचा आणि MN ही परपेंडिक्युलर लाईन इथे शो झालेली आहे युजिंग द प्रोटेक्टर. सो लाईन N परपेंडिक्युलर टू द लाईन CD. ओके, इथे हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.